तुम्हाला माहितीये का मी कोण आहे ते? नाही. या जंगलातला रानटी बोका. या जंगलात असा कोणीही नाहीये जो मला ओळखत नाही. खरं खरं सांगा, तुम्ही कोण आहात आणि इथे का आलात? मी कातू आणि हा अप्पू. आम्ही एक घरापासून वाचत इथे पोहोचलो. आम्हाला घरी जाण्याचा रस्ता नाही माहित. आम्ही परत इथे कधीच नाही येणार. आम्हाला जाऊ द्या ना. आणि तुम्हाला काय वाटलं मी यावर विश्वास ठेवेन? हे सर्व इथे नाही चालणार. खरं काय ते गपचूप सांग. अरे अप्पू चल पळ. इथे थांबणं ठीक नाही. हाँ ठीक है काथू. अप्पू इथे चिंटूची फौज आहे ना? हो बरोबर बोललीस काथू. चल एक बाहेर. अरे ए चिंटू. हे बघ खूप पाऊस पडतोय आणि ढगांचा गडगडाट होतोय. तर तुम्ही इथे येऊ शकता. नाही पावसाची काही भीती नाहीये. खरं तर आम्हाला काहीतरी काम आहे. बघा ना अंधार पडत चाललाय आणि पाऊस सुद्धा पडतोय. काथू अजून घरी परत आली नाहीये. आणि ती येताही कामा नाही. जाऊ दे तिला कुठेही. किट्टू असं बोलतात का? ते संकटात तर नसतील ना? हा आणि तू त्यांना सोडून परत आलास ना? आई खेळतेवेळी शेरूला बॉल लागला होता आणि शेरूने आम्हाला सगळ्यांना पळवून लावलं होतं. त्यानंतरच ताई आणि अप्पू गायब झाले आहेत. अहो तुम्ही ऐकलं का? त्यांनी पुन्हा शेरूची छेड काढली. त्या शेरूने आपल्या मुलांना काही केलं तर नसेल ना? मला भीती वाटते. हे तू आम्हाला आधी का नाही सांगितलंस किट्टू? आम्ही त्यांना सगळीकडे शोधलं पण ते नाही सापडले. अरे वा असं वाटतं ताई आली. काथू आणि अप्पू घरी आलेत का? नाही तर आम्ही त्यांनाच शोधायला निघणार होतो. तू त्यांना पाहिलंयस का? अरे वाचवा. अरे कोणीतरी मदतीसाठी बोलवतंय. चल तिकडे जाऊन बघूया अप्पू. नको काथू. हा तोच जंगली बोका आहे ज्याने आपल्याला त्रास दिला होता. आपण इथून जायला हवं. अप्पू जर कोणी संकटात असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे. मग भले तो आपला शत्रू का असेना. एकदा आपण जाऊन बघायला हवं. अरे
तुम्ही मनाने किती चांगले आहात. मला समजतच नाहीये की तुमचे उपकार कसे फेडू. आता घरी जाण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. अरे, संपूर्ण शरीर दुखतंय. आता असं वाटतंय की त्या बंजाऱ्यांच्या औषधानेच मी ठीक होईल. काय बंजारे? बंगारप्पा आणि मंगास्वामी यांच्याबद्दल बोलताय का? हो, तू त्यांना कशी ओळखतेस? ते औषधे विकण्यासाठी आमच्या गावात सुद्धा येतात. हो, मग चांगलंच आहे. मग तर त्यांना तुमच्या गावाचा रस्ता नक्कीच माहिती असेल. आपल्याला त्यांना लवकरच शोधावं लागेल.